तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण आज ड्यूक स्नोज झिप लाईन आहे ते करण्यासाठी जाणार आहोत. तर गेट रेडी विथ मी ट्रेकसाठी रेडी होत आहे. ॲक्च्युली आपण 30 मिनिट्स लेट आहोत, म्हणजे 5:30ला निघायचं होतं, आता 6 वाजून गेलेत. तर चला, तर मग आता मी आंघोळ वगैरे झाले, आता आपल्याला निघायचं आहे लवकर. सगळं आवडते, बॅग वगैरे भरते, मग आपण भेटू. स्टे विथ मी. जाम थंडी आहे राव, खतरनाक. पुण्यात आत्ताच नोव्हेंबरलाच एवढी थंडी आहे, विचारू नका. मी आता ना हे एक जॅकेट आणि ह्याच्यावर ते ना हे जॅकेट आपल्या ट्रेकिंगसाठी यूज होईल, ह्याचे डिटेल्स नंतर देते. मस्त आहे जॅकेट, कलर पण आवडला मला. ब्लॅक शूज होते, मला आत्ता नवीन काहीतरी घेऊ. दोन जॅकेट. हा प्लॅन आहे ना रात्रीच ठरलाय. आपण ऑलमोस्ट झालो आता रेडी. आता रात्रीच सांगितलं, मला अजून बॅग पण पॅक केली नाही. बॅग पॅक करू आणि निघू. तर आता आपण तयार झालो आहे. आता आपण थोड्याच वेळात निघायचं आहे. दादा बोलले की 5 मिनिटांनी निघा, ते आता घरून निघाले. तर आज आपण चाललो आहे ड्यूक स्नोज, जे लोणावळ्याजवळ आहे. आणि तिथे त्याला नागफणी पण असं म्हणतात. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे झिप लाईन, रॅपलिंग किंवा क्लाइम्बिंग सगळंच केलं जातं. आणि तिथून ना पुणे मुंबई जो महामार्ग आहे, हायवे आहे, त्याचं दर्शन खूप छान घडतं. आणि तर बघू, ट्रेक म्हणतात मध्यम ते सोपं आहे. आपण चेक करू आता जाऊन काय कसं आहे. त्याची उंची म्हणजे 3200 फूट इतकी आहे, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 900 ते 1000 मीटर. तर आता तिथं गेल्यावर समजेल आपल्याला किती आहे. आणि मी झिपलाईन करणार आहे का ते पण पहा. सकाळी काढणारा दिसते. मी माझ्या घरापासून ते वारजेपर्यंत ऑटो पकडले आणि ऑटोतून मस्त असा सूर्योदय पाहत मी चालले. तिथे आपल्याला रणजित दादा आणि बाकीचे पार्टिसिपंट्स पिकअप करणार आहेत. नेहमीच्या जाग्यावरती वारजे बस स्टॉपवरती यांची वाट बघत उभारले मी. बघू आता कधी येतात. फायनली हे लोक आले आणि आम्ही निघालो. पहिला नाश्ता, बाकी सगळं. शिला, तू काय मागवलंयस? काहीच नाही. त्यांनी मागवले मिसळ. आपल्यासोबत आज आहे महाराष्ट्र रेंजर्सची टीम. ते त्यांची गाडी घेऊन आलेत. आपण आता निघतोय. पुणे ते लोणावळा डिस्टन्स जास्त काही फारसं नाही आहे, त्यामुळे आम्ही एका तासामध्येच जिथे बेस आहे तिथे पोहोचलो आहे. आणि थोडासा रस्ता इकडे कच्चा आहे, पण आता आपण पोहोचलो इथे. तर आता आपण इथे बेसला पोहोचलो आहे. इथून आपला ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होतो आहे. आणि इथं आपण इक्विपमेंट घेऊन, सेफ्टी इक्विपमेंट घेऊन आपले स्वतःचे आपण इथून ट्रेक स्टार्ट करणार आहे. तर जाम एक्सायटेड आहे आम्ही की झिपलाईन करणार आहोत. खूप दिवसानंतर अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी करणार आहे. लास्ट टाईम आपण जीवधनला केलं होतं झिपलाईन प्लस रॅपलिंग. त्याच्या अगोदर भैरवगडला केलं होतं रॅपलिंग. तर लवकरच आता आपण ड्यूक स्नोज याची रॅपलिंग करणार आहे. तर 30 ते 40 मिनटं आपल्याला तिथं पोहोचण्यासाठी लागणार आहेत. आणि तिथून नंतर आपण पूर्ण सेटअप लावणार आहे. आपल्यासोबत आज सह्याद्री सारथी टीमसोबत आम्ही आलो आहे. आणि टेक्निकल टीम महाराष्ट्र रेंजर्स यांच्यासोबत आपण आज ट्रेक हा करत आहोत. करवंदाच्या जाळ्यात, त्यामुळे इथून सावकाश डोळ्याला लागायची शक्यता आहे.
करवंदाची झाड आहेत ती, काट्याची झाडं नाही, करवंदाचीच वेली आहेत त्या, झुडपं आहेत. खरंय हो. तर ड्यूक्स नोज ह्या ट्रेकसाठी पाणी जास्त प्रमाणात घेऊन या, कारण जेवढ्या बॉटल्स पाण्याच्या असतील, कारण हा इथे वरती पाण्याचं काही सोर्स नाही आहे पिण्याच्या. सो जेवढे पॉसिबल होईल तेवढं पाणी घेऊन या. आणि उन्हाळ्याच्या दिवसात, पावसाच्या दिवसात एक पाणी कमी लागतं, पण हिवाळा उन्हाळ्यामध्ये इथे पाणी खूप प्रमाणात लागतं. आणि कदाचित आपल्याला वेट पण करावं लागतं, कारण समोरचा पार्टिसिपंट जोपर्यंत खाली जात नाही, आपला नंबर येत नाही, तोपर्यंत तरी आपल्याकडे पाणी शिल्लक पाहिजे. सो पाणी जास्त घेऊन या. आता थोडासा चढ लागतोय. जाम रे प्राजक्त आपली उठून जायची, एवढी बारीक आहे, एवढं भार आहे, डेंजर. मस्त लोक इथं व्ह्यूचा आनंद घेतात. तिथून तिथे जाणार वाटतं. हा ओके, आपण आता वरती पोहोचलोय. वरती सरफेस इथून आपल्याला आता सेटअप लावलेला आहे. इथून आता आपण जीप लाईन करत खाली जाणार आहोत. इकडे पण गर्दी आहे. वाटेवरती छोटंसं मंदिर आहे. एकमेव मंदिर आहे आणि त्याच्या समोर हे झाड आहे. एवढीच इथे सावली आहे, आता त्या सावलीचा पर्याय नाही आहे. इथं आणखी एक शिवलिंग आहे मोठा. इथे एक सर आले आहेत, त्यांना झिप लाईन करायची आहे. त्यांनी रॅपलिंग केलं आहे आणि ते बँगलोरमधून आलेत. मग ते विचारत आहेत की कसं काय करायचं वगैरे. ड्यूक्स नोजवरून ह्या ज्या पॉईंटवरून आपल्याला जो मुंबई पुणेचा जो हायवे आहे, तिथं आपल्याला जो टनल बांधतायत त्याचं काम दिसतंय. इकडे अजून हे काम सुरू आहे. हा असा व्ह्यू दिसतोय. हा बघा लोणावळ्याचा जाणार तो तिथून जाणारा रोड आणि इकडे पूर्ण असा व्ह्यू. आता तुम्हाला मी झूम करून दाखवते. हे बघा, काही लोक इथं वेट करतायत आपला याचा. आणि इकडे आता सेटअप लावायचं काम सुरू आहे. इथून आपला तिकडे सेटअप करणार आहेत. झिपलाईन, आता झिपलाईन आहे, रॅपलिंग करतात ते. सेटअपचं काम चाललंय, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ बसायचं आहे इथे वाट बघत. सेटअपचं काम चालू आहे. आपला ड्रोन इथे आहे. रोप धरून ठेव, रोप धरून ठेव. रोप इकडे चढतोय. रोप खाली बांध, तिथे लगेच बांधून टाक. रोप तिथे गाठ मार, तिथे खाली चांगली मजबूत गाठ मार. सो सेफ्टी कम्स फर्स्ट. सो थोडंसं इथे सेटअपला टाईम लागत आहे. आणि व्यवस्थित आम्ही महाराष्ट्र रेंजर्ससोबत अगोदरचेही ट्रेक केलेत, सह्याद्री साथीसोबत ट्रेक केलेत. आणि कुंभे वॉटरफॉल रॅपलिंग असू द्या किंवा जीवधन, भैरवगड. सो माझा यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे प्रत्येक टेक्निकल काय ट्रेक असेल तर मी महाराष्ट्र रेंजर्ससोबत आणि सह्याद्री साथीसोबतच जाते. तानापुरतं बस झालं. 1 2 3 1 2 3 1 2 3 1. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हे जे झोपलेत ना शांत, ते असे तिकडे तिकडे फिरत होते. इकडे हे डॉगेश भाऊ. आणि आता आम्ही खात आहोत, एकदम असे पडलेत शांत सुस्तावून. आपण पण असं झोपलं पाहिजे होतं, कारण आपल्याला अजून वेळ आहे झिपलाईन साठी. सर म्हणतात पुणेकर आहेत. 1 ते 4 मध्ये काय करणार नाही, दुकान नंतर 5 नंतर.
भूक लागली पण उठणार. प्राजक्ता आता तुला लावून देणार आहे आम्ही झिपलाईन करायला. पहिलं नाही तर श्रेयाला लावून दे. श्रेया कुठे आहे? श्रेया मस्त झोपा काढते. यानी तर पहिला मलाच पाठवलं झिपलाईनसाठी, बट ठीक आहे, मी अगोदर केले त्यामुळे मला थोडी काही भीती वाटली नाही. झिपलाईनच्या दुसऱ्या टोकाला रणजित दादा होते. हिचा फर्स्ट टाइम झिपलाईन होती, म्हणजे फर्स्ट टाइम रॅपलिंग झिपलाईन करणार आहे. आत्ताच जाऊन आली ती. तर आता आपली झिपलाईन होत आली. शेवटचा पार्टिसिपंट रणजित दादा आहेत आणि ते इकडे येत आहेत. आता त्याच्यानंतर आपण परत तिकडे जायचं आहे रॅपलिंग करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर. आता मॅडम आमच्या रॅपलिंग करणार आहेत. फर्स्ट टाइम. फुल काय घाबरू नको, काय एकदम निवांत. काय तुला समजलं कसं करतात रॅपलिंग? आम्ही रॅपलिंग केली. कसं परत चालवायला? ग्रीन रोप खेचायचा फक्त. मागे नाही खेचायचा, वर खेचायचा पुढे. तर माझं रॅपलिंग करायचं काही नव्हतं, पण तिथं गेल्यावरती मी ठरवलं की मी रॅपलिंग ही करणार आहे. आणि प्राजक्तानंतर माझा नंबर आला. तीनशे फीट उंचीवरून रॅपलिंग, ड्यूक्स नोज. असं प्रत्येक ट्रेकरचं एक स्वप्न असतं की एखादा क्लाइम्बिंग करायचं, रॅपलिंग करायचं. माझं कुंबे वॉटरफॉल रॅपलिंग केलं होतं. त्यानंतर मी बाकीच्या छोट्या रॅपलिंग केल्या होत्या, पण हे 300 फीट खूप मोठं होतं. त्यानंतर कोकणकडा रॅपलिंग पण करायचं आपल्याला 1000 फूट. पण इथे खूप मजा आली, जाम. जय शिवराय मंडळी, आपण ड्यूक्स नोजची रॅपलिंग करून 300 फीट रॅपलिंग करून खाली आलोय. मला काही एवढी भीती नाही वाटली, कारण मी अगोदर केले होते. दादानी मला इथे खाली घेतलं. आता आपण ही जी हा जो वे दिसतोय असं पूर्ण इकडून ते जे लोक बसलेत तिथे जायचं आणि तिथून आपल्याला रिटर्न टू होम. तर छान झालं. झिपलाईन प्लस रॅपलिंग दोन्ही मस्त झालं, कुठे काही न लागता, विथ सह्याद्रीसारखी आणि महाराष्ट्र रेंजर्स टीम. पूर्ण मोबाईल ठेवून आपल्याला उजेडापर्यंत
झाडापाशी जातो तिथे आपण फोटो काढत असतो. हा वर जेव्हा सनसेट झाला आणि आम्ही खाली होतो आणि तेव्हा ड्यूक स्नोजकडे आम्ही जेव्हा खालून पाहिलं तेव्हा त्याला नागफणी किंवा ड्यूक स्नोज का म्हणतात हे फील झालं. बोल. भयानक. ओके डन डन. ड्यूक स्नोची रॅपलिंग असू द्या, झिपलाईन असू द्या, हा अनुभव कायम लक्षात राहील आमच्या. नंतर आम्ही मस्त जेवण केलं. जेवण करून आम्ही घरी निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय.